मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेनझी सोबतही संवाद साधणार आहेत। नागपुरात उद्या 30,000 जेनझींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवाद साधणार आहेत। रेशीमबाग मैदानामध्ये 240 फुटाचा भव्य रॅम्प तयार करण्यात आलेला आहे। 4,000 ढोल ताशा महावादन सादरीकरण करून विश्वविक्रम देखील नोंदवला जाणार आहे। रेशीमबाग मैदानावर अंतिम टप्प्यामध्ये सध्या तयारी आलेली आहे। जेनझीच्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस हे उत्तर देणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तरुणांशी संवाद नागपुरात साधणार आहे आणि रेशीमबाग मैदानावर त्याकरता भव्य असा व्यासपीठ आणि एक रॅम्प सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। मंथन फॉर यूथ या संपूर्ण कार्यक्रमाने उपक्रमाच्या अंतर्गत हा संपूर्ण कार्यक्रम होता आहे। विविध उपक्रम राबवण्यात आले, विविध स्पर्धा तरुणाईकरता राबवण्यात आल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेनझी वर्ग मोठ्या संख्येने या संपूर्ण उपक्रमामध्ये सहभागी झालेला आहे। आपण बघू शकतो अतिशय भव्य असा हा संपूर्ण व्यासपीठ आणि त्यानंतर आपण हा संपूर्ण रॅम्प सुद्धा बघू शकतो आणि आपण हे संपूर्ण चित्र बघू शकतो। आणि हे संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन जे केलं ते रितेश गावंडे आणि विष्णू चांगदेजी आपल्यासोबत आहे। रितेशजी, खरं तर मंथन फॉर यूथ अंतर्गत विविध उपक्रम किंवा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आणि देवेंद्र फडणवीस उद्या येऊन या सगळ्या समारंभाला पारितोषिक वितरण करणार आहे, संवाद साधणार आहे। संपूर्ण हा गेल्या 12 दिवसापासून हा कार्यक्रम सुरू आहे। यूथ आयकॉन देवेंद्रजी फडणवीस यांच्या याच्यामध्ये हॅकॅथॉन, स्टार्टअप, पेटेंट, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, त्याच्यानंतर ड्रॉइंग कॉम्पिटिशन, यूथ लिडरशिप समिट अशा प्रकारच्या विविध क्षेत्राच्या युवकांच्या टॅलेंटला निखुरण्याचा हा बेसिकली कार्यक्रम होता, ज्याच्यामध्ये 1,60,000 तरुणांनी पार्टिसिपेट केलं। या मंचावर नागपूरचे सगळे जेनझी आयकॉन्स बसणार आहेत। त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा इथे कार्यक्रम उद्या आपल्याला पाहायला मिळेल। देवेंद्र फडणवीस यूथ आयकॉन या थीमवर संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। भव्य असा संपूर्ण व्यासपीठाची भव्यता आपण बघू शकतो। एक रॅम्प सुद्धा करण्यात आलेला आहे आणि इथे ढोल ताशाचा एक विश्वविक्रम सुद्धा करण्यात येणार असल्याचं आयोजकांकडून भाजपाच्या नेत्यांकडून सांगण्यात येतं। आणि आपण एक थोडक्यात चित्र बघू शकतो। आता अजून कार्यक्रमाला काही वेळ आहे, पण मोठ्या प्रमाणात तरुणाई इथे पोहोचलेली आहे। विविध कार्यक्रमाची रूपरेषा तयारीला सुरुवात झालेली आहे आणि जोरदार अशी तयारी संपूर्ण या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणाईला साथ घालण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येतोय आणि त्याच दृष्टीने संपूर्ण हे आयोजन सुद्धा दिसून येत आहे। झी मीडियासाठी सुमित सह अमर काणे, नागपूर।